पावसाची चाहूल लागताच अनेक दिवसांपासून प्रतीक्षेमध्ये असलेला खरीप हंगामाच्या पेरणीला चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये सुरुवात झाली। तालुक्यातील पेरणी सुरू असून पावसाची चाहूल लागताच बळीराजा आता खरीप हंगामाच्या तयारीस लागलेला आहे। शेतकरी शेतमजूर लॉकडाऊनच्या संचारबंदीमुळे हे घरीच बसून होते। अशा वेळी त्याच्या हाताला कुठेही काम नव्हते। त्यामुळे चांदूर रेल्वे तालुक्यातील धनोडी येथील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी सोयाबीनच्या बॅग्समध्ये दुपटीने वाढ झालेली आहे, तर इतर बियाणे सुद्धा भाववाढ झालेले आहेत। काही शेतकऱ्यांचा अजूनही कापूस हा घरातच पडून आहे। अशा परिस्थितीमध्ये डोक्यावर कर्जाचा डोंगर असून सुद्धा शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केलेली आहे। आता निसर्ग काय करेल काहीच सांगू शकत नाही। दाण्याचे हजार दाणे करणारा बळीराजा आज आपल्या जवळील संपूर्ण उरली सुरली पुंजी शेतामध्ये टाकून खरीप हंगामाचे नियोजन करताना दिसतो आहे। त्यामुळे शासनाने सुद्धा आता बळीराजाला त्याच्या मालाला योग्य असा भाव देऊन सहकार्य करावे, अशी शेतकऱ्यांची मनोमन इच्छा आहे। पूर्वी कोरोनाग्रस्तमुळे शेतकऱ्याला मजूर लोकांना काम कोणतेच नव्हतं आणि ह्या शेतकऱ्यांना 8 दिवसापासून आणि काडी कचरा कोणतं असे कामं चालू झाले आहे। आता बीजवाई पण सुद्धा लावणं चालू आहे आणि कोरोनाग्रस्ताचे जे नियम आहेत हे आम्ही सुद्धा पाळून राहिलो आणि तोंडाला मास्क लावणे, कोणते साबणीनं हात धुणे आणि नियमही पाळणं अंतरावर असे हे नियम पाळून राहिलो खेडेगाव असूनही सुद्धा। माझं एवढंच म्हणणं आहे का सरकारने का मालाला कोणती भाव म्हणजे चांगल्या पद्धतीने दिले पाहिजे आणि शेतकऱ्यात कोणती अडथळा आली नाही पाहिजे, एवढी माझी विनंती। आम्ही 8 दिवस झाले काडी कचरा येण्यासाठी निघालो। आजपासून आमची शेतीची पेरणीची सुरुवात झाली। आम्ही कपाशी डोबणार आहे, आजपासून सुरुवात झाली। पेरणीपूर्व मशागतीसाठी सुरुवात झालेली आहे। शेतकरी शेतमजूर या कोरोनासारख्या महाभयंकर आजारावर नियंत्रण मिळवल्यानंतरही आज हे सर्व मजूर आपल्या काही ठिकाणी नागरटीचे तर काही ठिकाणी अन्नपयाटे वेचण्याचे कामं सुरू आहे। पण हे एक प्रगतिशील शेतकरी यांनी कपाशीच्या पेरणीला सुरुवात सुद्धा केलेली आहे। त्यासाठी त्यांनी शासनाने ठरवून दिलेल्या सर्व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करून प्रत्येक ज्या महिला कामगार शेतकरी शेतमजूर आहेत या तुम्ही बघू शकता की त्यांनी प्रत्येकीने आपल्या चेहऱ्याला मास्क लावलेला आहे आणि सोशल डिस्टन्स ठेवून हे यांचं काम सुरू आहे। शेतकरी हा शेतात आपले पैसे ओतून टाकतो, तरी पण त्याला जो पाहिजे तसा मोबदला शासनातर्फे मिळत नाही। या आधी 2 महिन्यापासून शेतकरी हा कोरोनासारख्या आजाराने घरी आहे। मजुराच्या हाताला काम नव्हते, तरीही मजूर आज या कोरोनासारख्या आजाराला रोखण्यासाठी आपण कटिबद्ध आहेत आणि आपल्या शेतीच्या मशागतीला सुरुवात केली आहे। बंडू आठवले, विदर्भ न्यूजसाठी चांदूर रेल्वे। विदर्भ न्यूज करिता चांदूर रेल्वे येथून बंडू आठवले यांचा वृत्तांत।